सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाधी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हाय हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। हा दिवस आहे मार्गशीर्षचा चौथा गुरुवार आणि मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करावं लागतं। तुमचे 2 गुरुवार होऊ नाही तर 3 गुरुवार होऊ नाही तर 4 गुरुवार होऊ, आपल्याला उद्यापन करावं लागतं। कारण पौष महिन्यात आपण उद्यापन करू शकत नाही, त्यामुळं सगळ्यांनी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करावं लागतं। तसं पुस्तकातही तसं सांगितलं आहे। तर सकाळची देवपूजा झाली आहे आणि देवांना आज उजळलं होतं, कारण उद्या लगे म्हणजे शुक्रवारी आहे ना अमावस्या होती, त्यामुळं मग म्हणलं दोन्हीलाही होईल म्हणून आजच गुरुवारीच मी देवांनाही उजळलं आहे। देवीची पूजा सकाळीच मांडली होती आणि आता म्हणलं थोडंसं आवरून आणि दिवस मावळा आहे तर म्हणलं आता पूजा करून घ्यायची आहे। तर सकाळी फक्त आहे ना राहू काळ होता, त्यामुळं मग म्हणलं फक्त पूजा मांडून घेता येईल आणि संध्याकाळी मग आज सगळं करायचं होतं। तर किती छान वाटतंय, आज उद्यापन आहे तर तर त्याचीच तयारी चालू होती। आता दिवस मावळा आहे, आता दिवे लावून घेते, आधी आवरलं स्वतःचं थोडंसं आणि आज आपल्याला ही छान असं आवरून देवीची पूजा करायची असते, त्यामुळं आवरलंय छान। आणि आता दिवे लागण्याची वेळ झाली तर आता सगळीकडे दिवे लावून घेते। आणि आज सकाळपासून खूप धावपळ होती आणि पुरणपोळीचाही नैवेद्य केला आहे, मी पुढे दाखवते काय काय केलं आहे तुम्हाला। कोणतीही पूजा असो काय असो, आपण आहे ना संध्याकाळी तुळशीला दिवा लावलाच पाहिजे। आता तुळशीपाशी आपण दिवा लावल्यावर विष्णुदेव येतात असं म्हटलं जातं। आता विष्णुदेव आहेत तिथं तिथं लक्ष्मी देवी येतेच, त्यामुळं रोज संध्याकाळी सकाळी तुळशीपाशी दिवा लावला पाहिजे। आणि इथं मी गोपद्म काढते तर तिथंही दिवा ठेवला आहे आणि अगरबत्तीही मी रोज सकाळ संध्याकाळ लावते। हे माझं रोज संध्याकाळचं रुटीन असतं, म्हणजे मी तुळशीला नाही दिवा लावला ना त्या दिवशी मला खरंच कसं तर होतं, त्यामुळं मी तुळशीला दिवा लावतेच लावते। आणि जेव्हा मला लावायचं नसतं तेव्हा मी मुलाला कडनं लावते, पण तुळशीला दिवा लावते। तर इथं आहे ना दरवाजावर शुभ लाभ मी हळदी कुंकाने काढत आहे आणि दरवाजाही आपला आहे ना छान असला पाहिजे, जेणेकरून या दिवशी लक्ष्मी देवी आपल्या घरी येते असं म्हणलं जातं। त्यामुळं दरवाजाबरोबर आहे ना उंबराही आपला छान केला पाहिजे आपण। आणि उंबऱ्याचं लेपन तर जर गुरुवारी सगळ्याच बऱ्यापैकी करतातच, आता ज्यांना माहीत नाही त्या नसतील करत, पण उंबऱ्याचं लेपन करणं किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यालाच आता माहीत आहे। उंबऱ्याला हळदीचं लेपन तर मी सकाळीच केलं होतं। सकाळी केल्यावर काय होतं की दिवसभर आपला दरवाजा असा छान राहतो। आणि आज आहे ना श्रीनं रांगोळी पुसली नाही, इतकी छान राहिली आणि रांगोळी ही आज इतकं छान दिसत होती दारामध्ये। आणि दोन्हीकडे 2 मी पाऊल काढले आहेत हळदी कुंकाने, तर आज उद्यापन असल्यामुळे या गोष्टी असं करायला अजून मला छान वाटत होतं। आणि संध्याकाळी मी असा दिवा ते एक दिवा लावते, पण अशी संध्याकाळी उंबऱ्याची पूजा करत नाही, पण उद्यापन होतं म्हणलं चला की आज संध्याकाळी आपण उंबऱ्याचं पूजनही करून घेऊ। तर तेच माझं चालू होतं, हळदी कुंकू लावून आपण सकाळी ना पूजा करतो ना तशीच मी संध्याकाळीही उंबऱ्याची पूजन करून घेतलं आणि इथं आरती ओवाळली। आणि आपल्याला या गोष्टी करण्यात आहे ना इतकं मानसिक समाधान मिळतं, त्यामुळंच बहुतेक की आपलं घर इतकं प्रसन्न वाटतं अशा पूजा हे केल्यानंतर। तर माझं उंबऱ्याचं लेपन ते सगळं करण्यात सकाळचा वेळ गेला आणि परत नंतर पूजा मांडायला आहे ना आज खूप वेळ गेला। देवीनं सगळं छान करून घेतलं, पण वेळ तर दिवसभर आपला जातोच असं काही घरामध्ये असेल तर। आणि रांगोळीही काढली होती आणि असंही मी आहे ना हळदीचं लेपन करताना जी हळद राहिली होती ना तेच त्याने सारवलं आणि आज सिंपलच रांगोळी काढली, लक्ष्मीदेवीची रांगोळी नाही काढली, साच्यानेच काढली, पण छान आली होती। तर अशी रांगोळी काढली आहे। खरं तर रांगोळी काढायला आहे ना मला इतकं आवडतं ना, पण कधी कधी आपल्याला असं कार्यक्रम काय असलं की सगळं एकटीच्या मागे असल्यामुळे ना रांगोळी काढायला तेवढा वेळ देता येत नाही आपल्याला। आणि अशी मांडली आहे माझी पूजा।
पूजा सकाळनंच मांडली होती, कारण दुपारी राहू काळ होता, मग सकाळ दुपार असं मध्ये झालं असतं, त्यामुळं मग सकाळनं पूजा मांडली आणि संध्याकाळी कहाणी वाचणार होते. कारण कहाणी वाचायची म्हटलं की सगळे असल्यावर बरं वाटतं आणि कहाणी संध्याकाळीच वाचावी असं म्हटलं जातं. तर त्यामुळं मी सकाळनं पूजा केली आणि कहाणी संध्याकाळी वाचली. सांगू लागली, माझं नाव कमला आहे, द्वारकेहून आले ग, राणीला भेटायचंय. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणी साहेबा मलात आहेत, मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत, त्यांनाच सांगितलं तर त्या माझ्यावर रागवते. कहाणी वाचली, नंतर आरती करून घेतली आणि सगळेजण आरतीला असल्यामुळं असं छान वाटत होतं. आणि हा मार्गशीर्षचा 4था गुरुवार, त्यामुळं असं एकदम छान असं वाटत होतं. तर तिथं सगळं असं छान केलं आणि मी आज बनवला होता पुरणपोळीचा नैवेद्य. आता असं काय असेल ना, पुरणपोळीचा नैवेद्य म्हटलं की असं छान ताट वाटतं आणि देवाला नैवेद्य पहिल्यापासूनच पुरणपोळीचा असतो, त्यामुळं मी आवर्जून पुरणपोळी केली. पुरणपोळीमध्ये काय नॉर्मल ज्या गोष्टी असतात तेच करते मी. बटाट्याची भाजी ते काही नाही बनवलं, फक्त आमटी, भात, कुरडई, भजी, पुरणपोळी आणि आपलं दूध किंवा गुळवणी असते तेच एवढं केलं आणि देवीला छानसा नैवेद्य तयार केला. तर एका केळीचं पान आहे त्याच्यामध्येच मी देवीला नैवेद्य ठेवत असते. तसे 2 आहेत माझ्याकडं आणि त्याच्यामध्येच देवीला नैवेद्य मी दरवेळेस ठेवते आणि त्याच्यात ठेवल्यावर असं छान दिसतं आणि भरताही येतं. तर असं मी रेडी केलं देवीला ताट ठेवण्यासाठी आणि देवीच्या पुढे ठेवून मी पाणी 3 वेळेस आहे ना आपल्याला फिरवायचं असतं आणि देवीला नैवेद्य ठेवून घ्यायचा. नंतर मग उपवास होता तर नंतर उपवास सोडायचा आणि या दिवशी एक तरी महिलाला हळदी कुंकू ते द्यायचं असतं. तर तेच मी बोलवलं होतं. लक्ष्मी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, माझ्या घरामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, संतती, संपत्ती नांदू दे म्हणून मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर असं हे लक्ष्मी व्रत आज उद्यापन मी केलं आहे आणि नंतर मुलींनाही मी बोलवलं होतं आणि त्यांनाही फळ आणि जे आपल्याला जमतंय ते थोडंसं द्यायचं. तर तसंच मी केलं आहे ह्यावेळेस. तर आमच्या इथं आहे ना भरपूर अशा महिला नाही आहेत, त्यामुळं मग मी शक्यतो मुलीच बोलवते. तर मुली आल्या होत्या तर खरंच छान वाटतं असं केल्यानंतर. आणि ज्या बायका आल्या होत्या त्यांचं काही शूट केलं नाही, कारण आहे ना आपण खूप दिवसांनी भेटतो, त्यामुळं गप्पा चालू झाल्या की आपल्या काही संपतच नाही. तर तसंच होतं बऱ्यापैकी. तर पूर्ण माझं उद्यापन इतकं छान झालं तर मला खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आणि पूजा काढताना आहे ना इतकं हे झाल्यानंतर तर पण आहे ना पूजा अशी छान शिवावी असं प्रत्येकालाच वाटतं. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.